जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी इराणनं अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा केली आहे। तर या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावून भस्मसात करू असा इशारा देखील इराणनं दिलाय। जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी 1/3 व्यापार हा याच अरुंद सामुद्रधुनीमधून होतो। इराणच्या या नाकेबंदीमुळे सौदी अरेबिया, इराक आणि कुवेत यांच्यासारख्या देशांची निर्यात ही ठप्प होणार आहे। दरम्यान अमेरिकन नौदलानं आधीच या भागामध्ये आपली उपस्थिती वाढवलेली आहे आणि त्यामुळे आता समुद्रामध्ये थेट अमेरिकन आणि इराणी नौदलांमध्ये युद्ध होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती करण्यात येत असलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर इराणनं केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियातील तणाव हा वाढलेला आहे। दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। रुबियो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचं समर्थन केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की इराणवरती मोठा हल्ला अजूनही प्रलंबित आहे। असं त्यांनी म्हटलेलं आहे की इराणमधील राजवट बदलणं हे अमेरिकेचं उद्दिष्ट नाही। अमेरिकेचं उद्दिष्ट इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्याची आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि त्यांची नौदल शक्ती ही कमकुवत करणे हे आहे। होर्मुझचे सामुद्रधुनी महिनाभर बंद राहिल्यास युरोपियन देशांना त्याचा सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। युरोपमधील गॅसच्या किमती 130% वाढण्याची शक्यता आहे। सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे याआधीच गॅसच्या किमती 22% वाढल्या आहेत। तर ओमानच्या आखातामध्ये तैनात इराणची 11 जहाजं ही बुडवण्यात आली आहेत। अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार मारा करत इराणची 11 जहाजं नष्ट केलेली आहेत। ओमानच्या आखातामध्ये इराणी नौदलाची ही जहाजं तैनात करण्यात आलेली होती आणि त्या जहाजांचा वापर आखाती देशांवरती समुद्रामधून हल्ला करण्यासाठी करण्याचा इराणचा कट होता। मात्र ही जहाजं नष्ट करून समुद्रामध्ये आता बुडवण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता या युद्धामध्ये नौदल देखील सामील झाल्याचं काही प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या युद्धाचा भडका हा अधिकाधिक वाढतोय असंच दिसून येत आहे। क्षेपणास्त्र हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी करत इराणनं पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे। सौदी अरेबिया, कुवेत आणि बहारीनसह आखाती देशातल्या अमेरिकन सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आलाय। इराण युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीये। इस्रायल आणि अमेरिकेला युद्धाची खुमखुमी असेल तर इराण देखील मागे हटणार नाही असा इशारा इराणी विद्यमान नेतृत्वाने दिलेला आहे। आणि यूएईच्या हवाई संरक्षण दलानं काल 9 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, 6 क्रूझ क्षेपणास्त्र आणि 148 ड्रोन रोखलेत। इराणनं आतापर्यंत यूएईच्या दिशेनं 150हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ही डागलेली आहेत आणि त्यापैकी बहुतांश क्षेपणास्त्र ही नष्ट करण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि एकीकडे युद्ध हे ऐन रंगामध्ये आलेलं असताना चीनी युद्ध सामग्रीची पुन्हा एकदा जगासमोर शोभा झाली आहे। चीनी शस्त्रास्त्र, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम ही पुन्हा एकदा कुचकामी असल्याचं जगाला दिसून आलेलं आहे। भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्ताननं तैनात केलेल्या चीनी एअर डिफेन्स सिस्टीमची हवा काढलेली होती। तर आता इराणमध्ये देखील अमेरिका आणि इस्रायलनं चीनी शस्त्रास्त्रांचा फुगा हा फोडलेला आहे। इराणनं 2025 मध्ये HQ-9B SAM एअर डिफेन्स सिस्टीम ही खरेदी केलेली होती। तर चीननं ही सिस्टीम 260 किलोमीटरवरील लक्ष्यांचा भेद करेल अशी बतावणी केलेली होती। मात्र अमेरिका आणि इस्रायल क्षेपणास्त्रांची वाट ही सिस्टीम अडवू शकलेली नाहीये। या सिस्टीमची रडार यंत्रणा ही एवढी बेकार निघाली आहे की अमेरिकेचं F-35 स्टील्थ फायटर प्लेन हे तब्बल 50 नॉटिकल मैल इराणमध्ये आत घुसलं आणि तरी त्याचा पत्ताही लागलेला नाहीये।